मोर्चाला ते महत्वाचं नाही. आता हे लोक सांगतात, आकडेवारी फुगून सांगतात, आमचा मोर्चा 10 लाखाचा झाला, आमचा मोर्चा 20 लाखाचा झाला. या आकडेवारीला शून्य किंमत आहे. लोकशाहीमध्ये संख्येला जास्त किंमत नाही, हे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो. आपल्याला फार गैरसमज करून दिलेला आहे की तुमची लोकसंख्या जास्त आली म्हणून तुम्हाला सगळं काही मिळेल, जितकी संख्या भारी वगैरे, हे लोकशाहीमध्ये याला महत्व नाही. पहिलं महत्व कोणाला आहे माहिती आहे का तुम्हाला? की जर रस्त्यावर समजा 5,000 लोक उतरले तर 5,000 आकडा हा महत्वाचा नाही आहे. हे 5,000 लोक किती वर्गांचं आणि किती जातींचं प्रतिनिधित्व करतात याला महत्व आहे. मी काय सांगतो ते लक्षात घ्या. लोकशाहीमध्ये पहिलं महत्व कोणाला आहे? 50 लाखांचा मोर्चा निघाला आणि तो जर एकाच जातीचा असेल तर त्याला शून्य किंमत आहे. मी उदाहरणांसहित सांगतोय तुम्हाला. मी उदाहरण सांगतो. जाट समाजाने गेल्या 10 वर्षापासून आंदोलन चालवलेलं आहे आरक्षण मिळावं म्हणून. आतापर्यंत या जाट समाजाचे 65 तरुण मुलं ठार झालेली आहेत, मेली या आंदोलनामध्ये पोलिसांच्या गोळ्यांना बळी पडून. का ते रेल्वे अडवतात, 8-8 दिवस रेल्वे अडवतात, सेंट्रल रेल्वे पूर्ण बंद पडते त्यांच्यामुळे. दरवर्षीचे नाटक आहे त्यांचं. लाखांनी रस्त्यावर उतरतात, रस्ता रोको, मेळावे, मोर्चे, सगळे काही गेल्या 10 वर्षामध्ये अनेक वेळा त्यांनी केलं. 65 मुलं ठार झाली त्यांची या आंदोलनामध्ये. पण हे आंदोलन एकाच जातीचं प्रतिनिधित्व करतं म्हणून जाट समाजाला 10 वर्षाच्या आंदोलनानंतरही, 65 मुलं ठार झाल्यानंतरही अजूनही जाट समाजाला कवडी इतकं सुद्धा काही मिळालेलं नाही. लक्षात घ्या. कारण ते एकाच जातीचं आंदोलन होतं म्हणून त्याला शून्य किंमत आहे लोकशाहीमध्ये. हे संख्या भारी वगैरे वगैरे हे तुम्ही काढून टाका डोक्यात. तेच पटेलांचं. किती प्रसिद्धी झाली पटेलांच्या आंदोलनाची गोळी साहेब. आणि तो एका रात्रीतनं किती मोठा हिरो झाला. काय झालं त्या पोऱ्याचं नाव? हार्दिक पटेल. हार्दिक पटेल. हा, टीव्ही वाल्यांनी त्याला खूप मोठा हिरो केला. टीव्ही वाल्यांनी खूप असे दाखवलं की बघा किती लोक एकत्र येतात आणि किती लोक आंदोलन करतायत. काय मिळालं? काहीच मिळालं नाही अजून. आणि देणार म्हणून कोणी आश्वासन पण दिलं नाही. लक्षात घ्या. तर आकड्यावर जाऊ नका. मी महाराष्ट्र टीव्ही चॅनलवर स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही 50 लाखाचे काय 50 कोटीचे मोर्चे काढा, तुम्हाला काही मिळणार नाही. हे छातीटोपणे मी सांगून टाकलं. पण 50 लाखांचा मोर्चा जर एका जातीचा असेल आणि इकडे दुसरीकडे जर फक्त 5,000 लोक रस्त्यावर उतरले असतील तर हे 5,000 लोक 3,000 जातींचं प्रतिनिधित्व करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. याला जास्त महत्व आहे. लक्षात घ्या. इतकं सोपं नाहीये. 20-20, 50-50 लाखांचे मोर्चे जेव्हा निघत होते आणि एक दहशत पसरवली जात होती महाराष्ट्रामध्ये, काय झालं त्या दहशतीचं? नाशिक 3 ऑक्टोबरला नाशिकला 15 लाखांचा मोर्चा ओबीसींचा निघाला आणि हा 15 लाखांचा ओबीसींचा मोर्चा पाहून यांची सगळ्यांची हवा गुल झाली. हवा गुल झाली. बघा तुम्ही आधीचं वातावरण आणि आताचं 3 ऑक्टोबर नंतरचं वातावरण. पण त्याच्यासाठी पद्धतशीरपणे प्लॅनिंग करावं लागलं आम्हाला. असं नुसतं लोक गोळा करून या 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 असं म्हणून नाही चालत. प्लॅनिंग करावं लागतं. लोकशाहीमध्ये प्लॅनिंगला पण महत्व आहे. प्लॅनिंग काय केलं आणि त्याच्यामागे काही वैचारिक अधिष्ठान पाहिजे. असं नुसतं काही झुंडीने लोक गोळा केले काम होतं असं नाही होत कधी. ते तुम्ही ऐकून घ्या थोडक्यात, कारण ते फार महत्वाचं आहे.
आणि पाठीशी अनुभव पण असावा लागतो. लक्षात घ्या, जेव्हा 50-50 लाखांचे हे मोर्चे निघायला लागले यांची, आणि टीव्ही मधून मीडियामधून एक प्रकारची एक दहशत निर्माण करणारी वृत्तांत यायला लागली, आणि त्याचा प्रयत्न तोच होता की दहशत निर्माण झाली पाहिजे, भीती निर्माण झाली पाहिजे. कारण भीतीमध्ये लोकांना ठेवलं की मग यांना आरामशीर राज्य करता येईल. आतापर्यंत ते मुसलमानांना भीतीखाली ठेवत होते आणि राज्य करत होते. आता त्यांची हिंमत वाढली, त्यांना असं वाटायला लागलं की आता आपण दलित ओबीसींना पण दहशतीखाली ठेवू आणि आपण राज्य करू. तर दलित ओबीसीच्या पाठीमागे फुले शाहू आंबेडकरांची वैचारिक ताकद एवढी मोठी आहे की तिने ही दहशत यशस्वी होऊ दिली नाही, ती दहशत जुगारून टाकली 3 ऑक्टोबरला. आणि ती जुगारली गेली दहशत, आणि ती दहशत जुगारल्यानंतर मग वातावरण मोकळं झालं, आणि मग दलितांचे पण मोठमोठे मोर्चे निघायला लागले. त्याच्यापूर्वी निघत नव्हते. दहशत जुगारली नाशिकमध्ये 3 ऑक्टोबरच्या ओबीसी मोर्चाने, आणि दहशत जुगारल्यानंतर वातावरण मोकळं झालं, आणि मग दलितांनी ठरवले की आता आपण पण मोर्चे काढले पाहिजे. ती निघायला लागली. बीडला निघाला प्रचंड मोर्चा, त्याच्यामध्ये ओबीसी पण सामील झाले. काल औरंगाबादला मोर्चा निघाला, त्याच्यात ओबीसी पण सामील झाले. पण याच्यामध्ये पद्धतशीर प्लॅनिंग लागतं, वैचारिक अधिष्ठान द्यावं लागतं. हे महत्वाचं आहे. आणि ते काय होतं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. माझ्याजवळ वेळ कमी, कारण मला पुन्हा आणखी उद्याच्या दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे. मी आता जास्त वेळ बोलणार नाही, कारण मला सांगा बरं का गोरे साहेब, मला सांगा ना पुढचं शेड्यूल बिघडून जाईल. मागं सांगा. तर महत्वाचं जे आहे तेवढंच मी तुम्हाला सांगणार आहे.